Good morning, friends. I am Professor Thakre Manohar Rangnath. Today we are going to deal with section 3.1 expansion of ideas. विद्यार्थी मित्रांनो, विभाग 3 मधील 3.1 हा जो घटक आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया या घटकाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. एक्सपान्शन ऑफ आयडिया मीन्स दॅट वी कॉल इन मराठी कल्पना विस्तार. In this given topic or in this given session, we will discuss about the how we have to write the expansion of ideas and which are the key points or the key factors are important while write the expansion of ideas that we are going to discuss in this lecture. विद्यार्थी मित्रांनो, कल्पना विस्तार हा टॉपिक बघत असताना याच्यामध्ये येणारे जे काही नवीन नवीन घटक असतील किंवा जे नवीन नवीन मुद्दे असतील त्या मुद्द्यांचा विचार या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. डिअर स्टुडंट, while we are going to discuss with expansion of ideas, before starting this we are going to discuss some icebreaker questions because we will be understand what is the exact meaning of the expansion of ideas, and that will help us for to better understanding of the topic. Which are the icebreaker questions that we discuss here? The first one is, discuss with your partner the different ideas connoted by the word season. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्यासमोर एक प्रश्न दिलेला आहे आणि तो प्रश्न बघा काय आहे की सीझन ह्या शब्दाशी निगडीत किंवा ज्याच्यातनं आपण कोणत्या कोणत्या शब्दांचा बोध घेऊ शकतो अशा प्रकारचे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. वी टेक द एक्झाम्पल हियर, दॅट इज अ रेन. द वर्ड रेन इज related to the rainy season, and under this rainy season we connoted the word flood, water. If you take the second example, that is a winter, that is a cold is related with the winter season. Summer season is related to hot, warm, etc. It in a simple way we can say that if you take the word season and related this season, which are the words are related, that is the rain, winter or the summer. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की सीझन हा शब्द घेतल्यानंतर किंवा ऋतू हा शब्द आपण घेतल्यानंतर त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्याशी निगडीत असलेले जे काही इतर शब्द आहेत ना ते शब्द या ठिकाणी आपल्या ऑटोमॅटिक किंवा लगेच आपल्या लक्षामध्ये येतात. पुढे बघा, आता सीझन हा शब्द आपण जो निवडलेला आहे, हा सीझन शब्द निवडल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे बघा. देयर इज अ क्वेश्चन इज, सिलेक्ट अ सीझन ऑफ युअर चॉईस अँड गिव्ह द फॉलोइंग डिटेल्स. आपण कोणताही एक सीझन निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वी चूज रेनी सीझन और वी चूज विंटर और वी चूज समर सीझन, अँड हाऊ वी हॅव टू राईट इट, हाऊ वी हॅव टू इलॅबोरेट इट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स दॅट वी डिस्कस हिअर. बघा, टाइम ऑफ द इयर. सपोज वी टेक द रेनी सीझन. व्हॉट इज द टाइम ऑफ द रेनी सीझन इन अवर इयर? दॅट इज द जून टू ऑक्टोबर. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स, क्रॉप, फेस्टिवल्स. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रेनी सीझन? विच क्रॉप्स आर टेक प्लेस इन अ रेनी सीझन? विच आर द फेस्टिवल्स आर सेलिब्रेट इन अ रेनी सीझन? Then what are the changes are take place in a rainy season? What is the climate? What is the weather? What is the temperature changes in a rainy season? That we have to also discuss in this season. Then what are the advantages and disadvantages of the rainy season? विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पावसाळा ह्या ऋतूविषयी किंवा पावसाळा ऋतू आपण या ठिकाणी जर विचारात घेतला तर त्याच्याविषयी माहिती आपल्याला ह्या 4 मुद्द्यांच्या आधारे सांगता येणं गरजेचं आहे. पहिले बघा,
त्याचा वर्षातला कालावधी कोणता आहे, त्याच्यानंतर त्या ऋतूमध्ये घेतले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स किंवा मग त्या ऋतूमध्ये घेतली जाणारी पिकं कोणती हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. देन वातावरणामध्ये कशा प्रकारे बदल होतो हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येणं गरजेचं आहे. आणि पावसाळा ऋतूचे फायदे आणि तोटे कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येणं गरजेचं आहे. इफ यू अंडरस्टँड दिस 4 पॉईंट्स वी विल बी डिस्कस दी नेक्स्ट पॉईंट. डिस्कस विथ युअर पार्टनर ऑन द फॉलोइंग टॉपिक. एक्सप्रेस युअर व्ह्यूज अँड ओपिनियन इन फेवर अँड अगेन्स्ट द टॉपिक. विद्यार्थी मित्रांनो, जसं मागच्या प्रश्नामध्ये आपण असं बघितलं की एक सीझन आपण निवडायचं आहे, एक ऋतू आपण निवडायचा आहे. अँड आफ्टर चूजिंग वन सीझन वी हॅव टू गिव्ह द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट सीझन विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स दॅट प्रिव्हियस वी हॅड डिस्कस. इन द नेक्स्ट that is discuss with your partner on the following topics. Express your views and opinion in favor and against the topic. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही टॉपिक्स किंवा काही विषय आपल्यासमोर दिलेले आणि त्या टॉपिकच्या संदर्भामध्ये त्या विषयाच्या बाजूने आणि त्या विषयाच्या विरुद्ध आपल्याला बोलता येतं का किंवा तशा प्रकारे आपण विचार मांडू शकतो का, असे काही मुद्दे आपल्यासमोर मी मांडण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि हे मुद्दे घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे. लेट्स डिस्कस द फर्स्ट पॉईंट दॅट इज आर स्पोर्ट्स इसेन्शियल इन अ ज्युनियर कॉलेज. दॅट इज फर्स्ट. इट मीन दॅट महाविद्यालयामध्ये खेळ हे महत्त्वाचे आहेत का. देन सेकंड, आर कॉलेज काउन्सिल इलेक्शन इसेन्शियल इन ज्युनियर कॉलेज. महाविद्यालयामध्ये कॉलेज काउन्सिल इलेक्शन गरजेचं आहे का. इज सेलफोन द नीड ऑफ द टाइम्स. सेलफोन ही वेळेची गरज आहे का. शूड द अर्न अँड लर्न कन्सेप्ट बी मेड मॅन्डेटरी फॉर स्टुडंट. कमवा आणि शिका ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी मॅन्डेटरी करणं गरजेचं आहे का. लेट्स डिस्कस अबाउट दी व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ आयडियाज. आता एक्सपान्शन ऑफ आयडियाज म्हणजे काय हे आपण बघणार आहोत, जो आपल्या या ठिकाणी आजचा विषय आहे. एक्सपान्शन ऑफ आयडिया हा विषय बघण्याच्या अगोदर आपण जे काही आईस ब्रेकर क्वेश्चन बघितले, या आईस ब्रेकर क्वेश्चनवरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की नेमकं आपल्याला या टॉपिकमध्ये काय शिकायचं आहे. व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ आयडिया. लेट्स सी. Expansion of idea is to elaborate an idea in a paragraph form. विद्यार्थी मित्रांनो, एक्सपान्शन ऑफ आयडिया हा जो टॉपिक आहे किंवा हा जो हे जे कौशल्य आहे, हे कौशल्य म्हणजे काय बघा, आपल्याला दिलेली एखादी कल्पना आहे ती आपल्याला पॅराग्राफ फॉर्ममध्ये विस्तृत करणं गरजेचं आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. Paragraph. A para is necessarily a series of connected sentences which develop the one topic sentences. आता ज्यावेळेस आपण पॅराग्राफ फॉर्ममध्ये लिहायला सुरुवात करतो आहे त्यावेळेस एक सेंटेन्स दुसऱ्या सेंटेन्सशी निगडीत असणं गरजेचं आहे. किंवा ज्यावेळेस आपण वाक्यांची रचना करतो आहे ही वाक्यांची रचना आपल्या टॉपिकशी निगडीत असणं गरजेचं आहे. टॉपिक सेंटेन्स. इट इज अ सब्जेक्ट प्रिपोजिशन स्टेटमेंट एक्सप्रेस इन अ सेंटेन्स. अ गुड टॉपिक सेंटेन्स इज अ ब्रीफ अँड इनकॅप्सुलेट द सेंट्रल थीम. विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक सेंटेन्स किंवा आपला जो विषय मुद्दा असेल तो विषय मुद्दा आपण एखादी फ्रेज असणं गरजेचं आहे किंवा ते एखादं स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. किंवा मग इट शूड बी गिव अ सेंट्रल थीम ऑफ दी अवर पॅराग्राफ, ज्याच्यातनं आपल्या पॅराग्राफची सेंट्रल थीम किंवा मध्यवर्ती कल्पना आपण स्पष्ट करणं गरजेचं आहे. आयडियली इट इज रिटन इन अ 3 parts. डिअर स्टुडंट, एक्सपान्शन ऑफ आयडियाज इज रिटन इन 3 important parts. That is, first one is the introductory paragraph, second one is the core content, and the last one is the concluding paragraph. ज्यावेळेस आपण कल्पना विस्तार बघत असतो हा प्रामुख्याने
3 घटकांमध्ये विभागलेला आहे. फर्स्ट वन इज इंट्रोडक्टरी पॅराग्राफ, ज्याला आपण प्रस्तावनेचा उतारा किंवा प्रस्तावनेचा पॅराग्राफ असं म्हणत असतो. त्याच्यानंतर कोर कंटेंट, कोर म्हणजे गाभा, आपला जो घटक आहे किंवा आपला जो विषय त्या घटकाशी निगडीत आपण कोर कंटेंटमध्ये किंवा या घटकामध्ये तशाच प्रकारचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आणि कन्क्लुडिंग पॅराग्राफ, याच्यामध्ये आपल्याला आपल्या विषयाचा समारोप करता येणं गरजेचं आहे. ओके, लेट्स सी द व्हॉट इज अ इंट्रोडक्टरी पॅरा. Introductory para is a good paragraph is always associated with the topic sentence either at the beginning, in the middle or the end. Introductory paragraph मध्ये काय होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, याची सुरुवात नेहमी ही टॉपिक सेंटेन्सने झालेली असते. इट शुड बी ॲट द बिगिनिंग, इट शुड बी ॲट द मिडल और इट शुड बी ॲट द एंड. सिम्बॉलिझम और आयडियाज शुड बी क्लिअरली अंडरस्टूड. आणि इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये जे काही सिम्बॉलिझम असेल किंवा काही आयडियाज असेल त्या प्रामुख्याने समजून घेणं गरजेचं असतं. द लिटरल सिम्बॉलिक मेटाफॉरिकल मिनिंग नीड्स टू बी गिवन. आणि या ठिकाणी आपल्याला लिटरल असेल, सिम्बॉलिक असेल किंवा मेटाफॉरिकल मिनिंग असेल त्या टॉपिक सेंटेन्सचा तो सुद्धा समजून घेणं किंवा तो या ठिकाणी देणं गरजेचं आहे. To expand an idea, the focus should be on the words and expression of the thoughts to be for the hidden meaning or deeper thoughts behind the given ideas. आणि या ठिकाणी आपल्याला आपली जी कल्पना असेल किंवा आपले जे विचार असतील ते विचार अधिक चांगल्या प्रकारे लोकांसमोर मांडता येऊ शकतात का, यासाठी सुद्धा आपण तशी मांडणी करणं गरजेचं आहे. In short, the given ideas needs to be well evaluated and interpreted accordingly. थोडक्यामध्ये आपल्याला आपण विचारात घेतलेली जी कल्पना असेल किंवा जो विचार असेल तो चांगल्या प्रकारे इव्हॅल्युएट करून त्याचं चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण करता येणं गरजेचं आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग दॅट इज अ कोर कंटेंट. In core content, while elaborating various aspects of the ideas, remember that the following points need to be taken into consideration. ज्यावेळेस आपण कोर कंटेंटमध्ये काही लिहिणार आहोत त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं किंवा कोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे ते बघूया आपण. बघा, एक्सप्लोर पर्स्पेक्टिव्स, गिव्ह इन्स्टन्सेस अँड anecdotes, experiences or even a personal experiences. While we are going to write a core content, at that time we have to give the anecdotes. Anecdote means that is we have to take a notes that is on a time. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण काही वेळेस बघा असे प्रसंग घडून जातात की ते आपण नोट करून ठेवत असतो. अशा प्रसंगांचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी उल्लेख करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला आलेले जे काही अनुभव असतील, व्यक्तिगत असतील किंवा मग सामाजिक असतील, ते सुद्धा आपण या ठिकाणी शेअर करू शकतो. There should be unity and clarity of thoughts. And very important thing that is while we are going to write the core content, we should have a unity in our thoughts. It means that while we are going to begin our first sentence, it should be related to with another or the second sentence. It means that there should be unity. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या लिखाणामध्ये एक संगपणा असणं गरजेचं आहे. इट मीन दॅट वी आर नॉट गिव्ह अप द सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला विषय बाजूला न ठेवता आपल्याला विषयावरती लिहिता येणं गरजेचं आहे. मेंटेन कोहेरन्स अँड अ लॉजिकल लिंक बिटवीन द टू डिस्टिंक्ट पॉईंट्स बिटवीन द सेंटेन्सेस. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, while we are going to write a sentences, at that time we have to use the लॉजिकल लिंक बिटवीन दिस टू सेंटेन्सेस. दोन वाक्यांमध्ये आपल्याला साधर्म्य साधण्यासाठी आपल्याला त्याचा त्या ठिकाणी लॉजिकल लिंक असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा मुद्दा जर आपण मागे संपवला असेल, तोच मुद्दा जर आपल्याला पुढे कॅरी करायचा असेल किंवा पुढे जर सांगायचं असेल, आपण तशा प्रकारचं वाक्यरचना असणं गरजेचं आहे. त्यासाठी बघा कंजंक्शन असतील, कंजक्टिव्ह फ्रेजेस असतील किंवा काही सेंट्रल आयडिया असेल त्यासुद्धा आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे.
Suppose, very important thing, we have to give the extra writing. If there is less important thing, we have to stop it in a less space. म्हणजे जेवढं महत्त्वाचा मुद्दा असेल त्यासाठी जास्त जागा द्या आणि जेवढा कमी महत्त्वाचा मुद्दा असेल त्या ठिकाणी कमी जागा द्यायची. Proportion of emphasize in an important aspect. It simply means keeping the principal subject and place of the prominence throughout the para. It means that आपल्याला ज्या घटकावरती आपलं मत मांडायचं आहे दॅट पॉईंट शुड बी कंटिन्युअसली गोईंग ऑन. तोच मुद्दा वेळोवेळी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. अवॉइड टू मेनी आयडियाज. आणि एकाच पॅराग्राफमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा गोंधळ करू नका. इट मीन दॅट ज्यावेळेस आपण एखादा मुद्दा विचारात घेतलेला आहे वी हॅव टू गिव्ह द ओनली दॅट पॉईंट अँड फॉरगेट द अदर अननेसेसरी पॉईंट्स. रिमेंबर दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह पार्ट ऑफ दी डेमॉन्स्ट्रेट युअर लँग्वेज स्किल. आणि विद्यार्थी मित्रांनो या लिखाण कौशल्यामधनं आपण स्वतःला रिप्रेझेंट करत असतो. दॅट शुड बी कीप इन युअर माइंड. व्हॉट इज इन अ conclusion at the end we need to sum up suitably with the strong and relevant point. आपल्या एक्सप्लेनेशन ऑफ आयडियाच्या शेवटी आपल्याला आपला पॅराग्राफ हा चांगल्या प्रकारे समअप करता येणं गरजेचं आहे किंवा मग तो त्याचा एंड करता येणं गरजेचं आहे. यूज प्रोवर्ब्स इज ॲप्रोप्रिएट ॲट द एंड विथ द सिमिलर मिनिंग सेंटेन्स गिवन इन अ टॉपिक सेंटेन्स. बघा आपल्याला चांगल्या प्रकारचे प्रोवर्ब्स किंवा मग त्या ठिकाणी सेंटेन्सेस वापरता येणं गरजेचं आहे. दॅट शुड बी सम अप अवर expansion of ideas. For example, the given one is tit for tat. That is suppose we have to take the topic sentence here. But we have also sum up like this. आपण अशा प्रकारे सुद्धा sum up करू शकतो. बघा you may sum up using another similar one. reap as you sow. म्हणजे जसं पेरणार तसंच उगवणार अशा प्रकारसुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. एक्झाम्पल ऑफ दी एक्सप्रेशन ऑफ आयडियाज. त्या ठिकाणी एक कल्पना विस्ताराचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत अँड दॅट इज अ ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड. इन अ फर्स्ट पॅराग्राफ ॲज वी हॅव सीन इन अ फर्स्ट previous some points that let's we consider in a given example. मागे ज्या काही मुद्द्यांचा आपण विचार केलेला आहे त्याच मुद्द्यांचा विचार या ठिकाणी आपण प्रत्यक्ष एक्झाम्पलमध्ये सुद्धा करणार आहोत. बघा मग ट्रॅव्हलिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ द एज्युकेशन ॲज लर्निंग फ्रॉम द इन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह. इफ यू लिव्ह ऑल युअर लाईफ इन अ सेम प्लेस यू आर लाईक द प्रोवेबल फ्रॉग इन अ वेल. You become narrow-minded, you do not know what the world outside it is truly like. There is no doubt that the traveling broadens the mind and elevates the spirit. विद्यार्थी मित्रांनो जसं आपण मगाशी बघितले की आपल्या पॅराग्राफची सुरुवात ही टॉपिक सेंटेन्सनं होणं गरजेचं आहे. मग टॉपिक सेंटेन्स बघा या ठिकाणी काय ट्रॅव्हल ब्रॉडन दी माइंड म्हणजे प्रवासाने माणसाची मनं काय होतात मोठी होतात. याचा अर्थ असा की माणूस अजून चांगल्या प्रकारे विचार करायला काय करतो आहे सुरुवात करतो आहे किंवा जगाची ओळख त्या ठिकाणी त्याला प्रवासातनं होत असते. मग काय होऊ शकतं बघा इफ यू नॉट डू द ट्रॅव्हल. जर आपण प्रवास केला नाही तर काय होणार दॅट इज अवर होम ऑर दी व्हेअर वी आर गोइंग टू लिव्ह दॅट इज दॅट इज फ्रॉग इन अ वेल. म्हणजे एखाद्या बेडकाला फक्त त्याची वीर हेच विश्व असतं. तशा प्रकारे त्या लोकांना जी लोक प्रवास करत नाही अशा लोकांना त्यांचं घर किंवा त्यांचं आयुष्य म्हणजेच काय फक्त दॅट इज अ वर्ल्ड. देर इज नो डाऊट इन दॅट ट्रॅव्हलिंग ब्रॉडन द माइंड अँड ट्रॅव्हलिंग इन्फ्लुएन्स द स्पिरिट. आणि जर आपण प्रवास जर करत राहिलो तर प्रवासातनं आपल्याला हे विश्व किंवा हे जग समजण्यासाठी काय होते मदत होते. Apart from viewing of natural and historical sites, traveling enables a person to meet different peoples, study their customs, modes of their dressing, culture and language at a close quarters.
Meeting different peoples make a person broad-minded and tolerant. Suppose we give the visit to the any historical places or the geographical places, and when we visit that place, we meet that peoples, we understand the customs or modes of the that persons or that peoples. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जर गेलो आहे तर तिथले आपल्याला सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक प्रकारची जी परिस्थिती काय होते समजते. अँड समटाईम्स वी हॅव टू गो क्लोजर टू दी देअर लँग्वेज अँड दॅट टाईम वी हॅव टू ब्रॉड अवर माइंड. अशाच आपण परत एकदा विचार करायला काय करतो आहे सुरुवात करतो आहे. लास्ट, ट्रॅव्हलिंग ब्रिंग्स people closer and broadens one's outlook. It removes prejudices and helps a person to become a citizen of the world in a true sense. जर आपण प्रवास केला, इकडे तिकडे जर आपण फिरलो, तर या प्रवासातनं आपल्याला जगाची ओळख काय होते ऑटोमॅटिकली होते आणि प्रवासातनं आपल्याला वास्तविक जगाची काय होते ओळख होत असते. Therefore, never lose any opportunity to travels. So we have to do the travel. It will be an experience well worth the time and money spent on it. The world is book and the who stay at home reads only one page. It means that म्हणजे शेवटी बघा एका ओळीमध्ये त्यांनी सांगितलं की द वर्ल्ड इज अ बुक, म्हणजे विश्व काय हे एक पुस्तक आहे. अँड हू स्टे ॲट होम रीड्स ओनली वन पेज, आणि जो व्यक्ती घरी राहूनच सगळ्या विश्वाचा विचार करतो आहे ही जस्ट रीड द ओनली वन पेज ऑफ द बुक. ही कॅन नॉट रीड द पेजेस ऑफ द बुक्स अंटिल अँड अनलेस ही ट्रॅव्हल द वर्ल्ड. जोपर्यंत जगाची सफर करत नाही तोपर्यंत तो जग समजून घेऊ शकत नाही किंवा तो इतरांना समजून घेऊ शकत नाही. विच आर द की पॉईंट्स आर इम्पॉर्टंट फॉर डुईंग एक्सपान्शन ऑफ आयडियाज. लेट्स हिअर. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या स्लाईडमध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं. आता ह्या स्लाईडमध्ये आपल्याला एक्सपान्शन ऑफ आयडियाजमध्ये कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो तो सुद्धा बघणार आहोत. द फर्स्ट वन इज द टायटल. वी हॅव टू गिव्ह द ॲप्रोप्रिएट टायटल फॉर टू दी अवर एक्सपान्शन ऑफ आयडियाज. देन सेकंड, इंट्रोडक्शन. अवर इंट्रोडक्शन शुड बी व्हेरी इम्प्रेसिव्ह बिगिनिंग. आपल्या एक्सपान्शन ऑफ आयडियाची सुरुवात ही खूप इम्प्रेसिव्ह किंवा खूप आकर्षक असणंसुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिडल. आपला जो काही मध्य असेल एक्सपान्शन ऑफ आयडियाचा किंवा मग कल्पना विस्ताराचा, दॅट शुड बी फोकस ऑन वर्ड्स, इंटरप्रिटेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ आयडियाज. आपण आपल्या विचारांना कशाप्रकारे त्याचं मूल्यमापन करतो आहे हे सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कन्व्हिन्सिंग कन्क्लुजन विथ अ प्रोवर्ब ऑर दी कोटेशन. आणि आपल्या पॅराग्राफच्या शेवटी आपल्याला काहीतरी कन्व्हिन्सिंग करणं गरजेचं आहे की आपण त्यांना काय निष्कर्ष देतो या सगळ्यातनं. तो एखादा प्रोवर्ब असेल किंवा एखादं कोटेशन असेल त्याच्यातनं सांगणं गरजेचं आहे. Dear student, all of you have understood this topic. So thank you for watching this video. Next lecture we will discuss a new topic.